शीतल तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते, नॅचरल सुरुवात करते. मंडळींनो, काल मौनी अमावस्या होती. आपल्या पौष महिन्यातील सगळ्यात मोठी आणि वर्षातून एकदाच येणारी मौनी अमावस्या काल झाली. आणि मौनी अमावस्या झाल्याप्रमाणेच आपला जो काही पौष महिना तो पण आपला संपला आहे. आता आजपासून आपल्या मराठी महिन्याप्रमाणे माघ महिन्याला सुरुवात झालेली आहे. आता माघ महिना म्हटला तर आपणास माहिती असेल की सगळ्यात महत्वपूर्ण तिथी या महिन्यामध्ये येत असते. ती म्हणजेच काय, तर यंदा आपल्याला माहिती असेल की 2026 मध्ये माघी गणेश जयंती लवकरच आलेली आहे. तर ती तारीख काय आहे, म्हणजे कोणत्या दिवशी माघी गणेश जयंती साजरी होणार आहे, त्या दिवशी गणपती बाप्पाचा जन्मोत्सव मोठ्या उत्साहात आणि सोबतच भक्तिभावाने सर्व ठिकाणी साजरा होत असतो. ती तारीख कोणती आहे, शुभ मुहूर्त पूजेचा त्या दिवशी कुठला असणार आहे, आणि सगळ्यात महत्वाचं या दिवशी गणपती बाप्पाचा अभिषेक कशा प्रकारे करायचा आहे, स्तोत्र मंत्र कसे पठण करायचे आहेत. आणि अजून एक गोष्ट जी म्हणजेच काय, तर या दिवशी आपल्याला गणपती बाप्पांच्या म्हणजे जन्मोत्सवाच्या दिवशी आपल्याला 21 दुर्वांच्या जोडीचा अत्यंत प्रभावी असा उपाय करायचा आहे. आणि अजून एक त्याच्यासोबतच म्हणजे सगळ्यात महत्वाचं, या दिवशी आपल्याला विशिष्ट प्रकारचा असा एक नैवेद्य देखील दाखवायचा आहे गणपती बाप्पांना. तर तो नैवेद्य काय असणार आहे याबद्दल संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओ देणार आहे. त्यासाठी नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप न करता बघा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थित कळेल. तर मंडळींनो, माघी गणेश जयंती सर्वजण आतुरतेने या दिवसाची वाट बघत असतात. कारण की आपल्यास माहिती की भाद्रपद महिन्यामध्ये ज्यावेळेस गणेशोत्सव येत असतो आणि सर्वांच्या घरामध्ये गणपती बाप्पा 10 दिवस विराजमान होतात, ते 10 दिवस अत्यंत उत्साहामध्ये भक्तिभावाने प्रत्येकाच्या घरामध्ये पार पाडले जातात. लहानांपासून मोठ्यांपर्यंत अक्षरशः सगळ्यांच्या आवडीची ही देवता आहे, जी गणपती बाप्पा देवता असणार आहे. तर या गणपती बाप्पांच्या देवतेचा जन्मोत्सव मोठ्या उत्साहामध्ये भक्तिभावाने सर्व ठिकाणी येत्या 22 जानेवारी 2026 गुरुवारी या दिवशी साजरा केला जाणार आहे. आणि सोबतच आपण सांगू इच्छिते की या दिवशी विनायक चतुर्थी म्हणजे आपण सांगू इच्छिते की ज्यावेळेस माघ महिन्यातल्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथी म्हणजेच विनायक चतुर्थी तिथी येते, त्यावेळेस माघी गणेश जयंती साजरी होत असते. आणि या चतुर्थीला तिलकुंद चतुर्थी देखील म्हटलं गेलं आहे. आता ही जी तिथी आहे ती अत्यंत महत्वाची आहे, कारण की आपल्या गणपती बाप्पाचा या दिवशी जन्मोत्सव साजरा होत असतो. आता गणपती बाप्पाचा जन्मोत्सव साजरा होणार आहेतच, पण सोबतच आपल्याला या दिवशी गणपती बाप्पांच्या पूजेचा शुभ मुहूर्त काळ कोणता आहे ते आपण सुरुवातीला जाणून घेणार आहोत. आता तसं बघायला गेलं तर आपण सकाळी सकाळी लवकर उठून गणपती बाप्पांचा अभिषेक असेल किंवा पूजा अर्चा करून घेतो, पण आणि दिवसभरामध्ये आपण गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये जाऊन त्यांचं दर्शन देखील घेत असतो संध्याकाळी रात्रीपर्यंत. पण असे पण काही जण आहेत ज्यांना शुभ काळ पाहिजे असतो, शुभ मुहूर्त पाहिजे असतो पूजेसाठी किंवा स्तोत्र मंत्र सेवा करण्यासाठी. तर तो पूजेचा शुभ मुहूर्त कुठला आहे ते पण आता आपण सुरुवातीला पाहूया. तर मंडळींनो, पंचांगानुसार यावर्षी माघ शुक्ल चतुर्थी तिथी जी गुरुवारी पहाटे कधी चालू होते ते तुम्हाला सांगते. तर गुरुवारी पहाटे 22 जानेवारीला गुरुवारी पहाटे 2:47 सुरू होणार आहे तिथी. ती शुक्रवारी 23 जानेवारीला दुपारी पहाटे 2:28 समाप्त होऊन जाणार आहे. त्यामुळे उदय तिथीनुसार 22 जानेवारी 2026 गुरुवारी गणेश जयंती साजरी होणार आहे. आता गणपती बाप्पांच्या पूजेचा शुभ मुहूर्त काळ कोणता आहे या दिवशी 22 जानेवारी ते आपण पाहूया. तर या दिवशी 22 जानेवारी 2026 या दिवशी गुरुवारी पूजेचा शुभ मुहूर्ताचा काळ जो आहे तो 2 घंट्यांचा असणार आहे, 2 तास 8 मिनिटांचा असणार आहे. आता केव्हा सुरू होत आहे ते तुम्हाला सांगते. तर गणपती बाप्पांची पूजा सकाळी तुम्ही 11:29 ते दुपारी 1:37 या 2 तास 8 मिनिटाच्या काळामध्ये करू शकता. ज्यांना शक्य होईल त्यांनी या काळामध्ये आवर्जून करावी. हा शुभ मुहूर्त आहे पूजेचा त्या दिवशीचा. आणि ज्यांना शक्य नाही त्यांनी सकाळी सकाळी लवकर जरी केली तरी सुद्धा चालणार आहे, काही सुद्धा हरकत नाही. पण मी ज्यांना गरज आहे या पूजेच्या शुभ मुहूर्ताची त्यांना मी सांगितलेलं आहे. तर आता नंतर आपण पुढच्या गोष्टीवर येऊ, ती म्हणजेच काय, तर या दिवशी गणपती बाप्पांचा आपल्याला माहिती आहे की प्रसन्न करण्यासाठी भरपूर सारे आपण त्यांचे अभिषेक विशिष्ट पद्धतीने करतो. सोबत त्यांना आपण नैवेद्य विशिष्ट प्रकार दाखवतो. आणि अजून एक गोष्ट म्हणजे आपण त्यांची विविध प्रकारच्या सेवा सुद्धा या दिवशी करत असतो, उपाय तोडगे करत असतो. आता एवढी छान आपल्याला योग जुळून आला आहे की गुरुवार आहे, स्वामींचा वार आहे, दत्तांचा वार आहे, सोबत विनायक चतुर्थी म्हणजे तिलकुंद चतुर्थी सुद्धा असणार आहे आणि आपल्या गणपती बाप्पांचा जन्मोत्सव. या दिवशी नक्की सांगेल की ज्या पद्धतीने या चतुर्थीला तिलकुंद चतुर्थी म्हटलं आहे, त्यामुळे तुला कळालं असेल की तिलकुंद चतुर्थी म्हणजे तीळ. तर नक्कीच या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठल्यावरती आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये तिळाचा वापर करायचा आहे. तिळाच्या पाण्यानेच आपल्याला आंघोळ करायची आहे. घरातल्या प्रत्येकाने या दिवशी तीळ टाकून पाण्यामध्ये स्नान करावं.
सोबतच या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठून आपलं घर स्वच्छ करायचं आहे. सोबत आपल्या घराच्या उंबऱ्यावरती सुद्धा हळदीचं लेपन करायचं आहे, कारण की गणपती बाप्पाचा जन्मोत्सव साजरा या दिवशी होणार आहे. गणेश जयंती आहे आणि सोबत गुरुवार देखील आहे. तर हे केल्यानंतर आपला गणपती बाप्पांची या दिवशी जर तुम्हाला विशिष्ट पद्धतीने वेगळ्या ठिकाणी चौरंगावर पाठावर पूजा मांडणी करायची असेल तर तुम्ही तिथे सुद्धा करू शकता, यथाशक्ती जागा असेल तर. आणि ज्यांना जागेची अडचण आहे किंवा शक्य नाही आहे किंवा तुम्ही देवघरात जरी जिथे तुम्ही त्यांना रोज विराजमान करता तिथे जरी केली तरी सुद्धा चालणार आहे, काही सुद्धा हरकत नाही. यथाशक्ती सर्व काही तुम्ही गोष्टी करायच्या आहेत. असं नाही की हेच पाहिजे किंवा तेच पाहिजे असं करायचं नाही आपल्याला. यथाशक्ती सर्व काही करायचं आहे. देव फक्त आपलं भक्ती श्रद्धा भाव बघत असतो, बाकी काही नाही. तर या दिवशी आपल्याला गणपती बाप्पांचा अभिषेक करायचा आहे. छान आपल्याला देवपूजा वगैरे झाली आपली की धूप दीप लावायचा आहे, म्हणजे अगोदरच लावून घ्यायचा, त्यानंतर आपली देवपूजा करायची आहे. आणि सगळ्यात महत्वाचं गणपती बाप्पांचा अभिषेक करताना आपल्याला तांबणामध्ये गणपती बाप्पांना विराजमान करायचा आहे. आणि सोबत जर तुम्हाला साध्या प्यायच्या पाण्याने अभिषेक केला तरी सुद्धा चालेल, पंचामृताने अभिषेक केला तरी सुद्धा चालेल. आता अभिषेक करताना कुठले स्तोत्र मंत्र पठण करायचे ते तुम्हाला सांगते. सगळ्यात पहिले तर ते म्हणजेच काय, ओम गण गणपते नमः, ओम गण गणपते नमः, अशा प्रकारे तुम्हाला मंत्र पठण करत तुम्हाला अभिषेक करायचा आहे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला गणपती अथर्व शीर्षमचं जर पठण करून अभिषेक करण्यात आला तर अतिशय उत्तम असणार आहे, की सर्वात श्रेष्ठ जे स्तोत्र आपल्या गणपती सेवेत मानलं गेलंय ते म्हणजे अथर्व शीर्षमचं. त्यामुळे नक्कीच ते पठण करून तुम्ही अभिषेक करायचा आहे गणपती बाप्पाच्या मूर्तीवरती. ते झाल्यावर अभिषेकाचं पाणी असेल किंवा पंचामृत असेल ते सर्वांनी घरामध्ये तीर्थ म्हणून प्रसाद म्हणून घ्यायचं आहे. ते झाल्यावर गणपती बाप्पांना छान स्वच्छ करून घ्यायचं आहे. गणपती बाप्पांना आपल्याला स्वच्छ पुसून सुद्धा घ्यायचं आहे. तुम्ही देव्हाऱ्यामध्ये स्थापित करा जागेवर किंवा वेगळ्या पाटावर चौरंगावर जर त्यांना स्थापित केलं लाल कपडा वगैरे अंथरून तरी सुद्धा चालणार आहे. ते केल्यानंतर तुम्ही त्यांना हळद कुंकू चंदन सोबत अक्षता वाहायच्या आहेत. आणि सोबत त्यांना तुम्ही जानवं जोड असेल, अजून एक गोष्ट म्हणजे तुम्ही त्यांना लाल जास्वंदाचं फुल किंवा लाल गुलाबाचं फुल त्यांना नक्कीच या दिवशी आपल्याला अर्पण करायचं आहे, कारण की लाल फुल त्यांना खूप जास्त प्रिय आहे. त्यांना वस्त्र असेल किंवा मुकुट असेल ते तुम्ही त्यांना परिधान करू शकता. ते केल्यानंतर आता या दिवशी आपल्याला गणपती बाप्पांना 21 दुर्वांच्या जोडीचा देखील उपाय करायचा, जो अत्यंत प्रभावी आहे. आपण संकष्टी चतुर्थीला तर गणपती बाप्पांना दुर्वा अर्पण करतोच, पण गणेश जयंतीला गणपती बाप्पाच्या जन्मोत्सवाच्या दिवशी हा उपाय नक्कीच करा. खूप लोकांना याचा अनुभव आलेला आहे. आणि आपल्याला सांगू इच्छिते, गणपती बाप्पा ही विघ्नहर्ता आणि बुद्धीची देवता आहे. जर आपल्या लहान मुलांकडून जर तुम्ही या दिवशी किंवा आपल्या जे काही शिक्षणाच्या वयोगटातले जे काही मुलं मुली आहेत त्यांच्याकडून जर तुम्ही या दिवशी गणपती बाप्पांचा अभिषेक असेल किंवा दुर्वांचा उपाय असेल किंवा सेवा असेल जर करून घेतली तर अतिशय उत्तम, कारण की त्यांना कुठेतरी अभ्यासामध्ये त्यांची प्रगती व्हावी, स्मरणशक्ती वाढावी. आता 10वी-12वीचे पेपर चालू होणार आहेत, त्यामुळे त्याच्या सर्व गोष्टींमध्ये त्यांना नक्कीच याचा फायदा होणार आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, 21 दुर्वा बघा, तुम्हाला माहिती असेल 21 दुर्वांची जोडी एक, अशा तुम्हाला 21 दुर्वांची जोडी अशी तुम्हाला 21 दुर्वांच्या जुड्या घ्यायच्या आहेत. आधीच तुम्ही आदल्या दिवशी तुम्ही दुर्वांची सोय करून घ्या, कारण की त्या दिवशी मला वाटते आदल्या दिवशी तो आउट ऑफ स्टॉक सुद्धा होऊ शकतं दुर्वा, कारण की गणेश जयंती आहे, संकष्टी चतुर्थी नाही तर गणेश जयंती आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात भक्तजन आहेत ते दुर्वा घेणार आहेत. त्यामुळे जर तुम्हाला भेटल्या तर नक्कीच आदल्या दिवशीच आणून घ्या. त्यामुळे तुम्हाला त्याच्यातून 21 अशा प्रकारच्या एक एक जुडी तयार करायची आणि अशा तुम्हाला 21 जुड्या तयार करायच्या आहेत. आणि प्रत्येक जुडी जी आहे ती तुम्हाला लाल धाग्याने बांधून घ्यायची आहे. 21 दुर्वांची जुडी अशा 21 जुड्या लाल धाग्याने बांधून घ्यायच्या, स्वच्छ करून घ्यायच्या, आधी निवडून घ्यायच्या. आपण ज्यावेळेस बाजारातून दुर्वा आणतो त्यावेळेस सगळं त्याच्यामध्ये गवत वगैरे सगळं मिक्स असतं, 3 ह्याची त्याच्यामध्ये खूप कमी प्रमाणात असतात. त्यामुळे ते निवडून घ्यायचं आहे, स्वच्छ करून घ्यायचं आहे आदल्या दिवशीच आपल्याला, जेणेकरून सकाळी घाई होणार नाही आपल्याला. तर आपल्या 3 पानांची अशी एक दुर्वा असते, तशा तुम्हाला 21 दुर्वांची एक जुडी बनवायची आहे. अशा 21 जुड्या बनवायच्या आहेत. ते बनवल्यावर लाल धाग्याने बांधून घ्यायचं आहे, स्वच्छ असाव्या त्या. आणि सोबत तुम्हाला काय करायचं आहे, आपण आता गणपती बाप्पांच्या जिथे आपण त्यांचा अभिषेक करून त्यांना विराजमान केला आहे तिथेच धूप दीप लावून आसनावरती बसायचं आहे. आणि सोबत आपल्या लहान मुलांना सुद्धा सोबत घ्या नक्कीच, आणि त्यांच्याकडून जर सेवा करून घेतली तर अतिशय उत्तम. आता प्रत्येक 21 दुर्वांची जी काही जुडी आहे, एक जुडी घ्यायची हातामध्ये आणि तिला हळद कुंकू तिच्या देठाला लावायचं आहे. जे काडी असते बघा, वर गवत असतं आणि खाली देठ असतं त्याचं, त्या देठाला हळद कुंकू लावायचं आहे. ते हळद कुंकूमध्ये बुडवायचं आणि हातात धरायची. आणि पहिली जुडी घेतल्यावर त्याच्यावर तुम्हाला अथर्व शीर्षमचं तुम्हाला पठण करायचं आहे. फलश्रुती म्हणायची नाही, फक्त तुम्हाला अथर्व शीर्षमचं फलश्रुतीच्या आधीपर्यंत जे काही स्तोत्र आहे ते तुम्हाला पठण करायचं आहे त्याच्यावरती. त्यानंतर ती जुडीवर तुम्ही स्तोत्र म्हटलं एकदा अथर्व शीर्षमचं की ती जुडी तुम्हाला गणपती बाप्पांच्या तिथे मूर्तीवर अर्पण करायची आहे, किंवा मुलांच्या हातात द्या, मुलांकडून पठण करून घ्या आणि मुलांना तिथे पाहायला सांगा. आता अर्पण करताना दुर्वाची जुडी कशी अर्पण करायची, जर ते काही देठ आहे ते देठ
गणपती बाप्पांकडे असावं आणि गवत जे आहे ते आपल्याकडे असावं. अशा प्रकारे तुम्ही ते तिथे अर्पण करायचे आहे. किंवा जर बसत नसेल तर तुम्ही त्यांच्या डोक्यावर जरी दुर्वा ठेवला तरी सुद्धा चालणार आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला ह्या प्रत्येक एक जुडीला म्हणजे अशा 21 वेळेस तुम्हाला अथर्व शीर्षमचं पठण करत करत प्रत्येक तुम्हाला जुडी अर्पण करायची आहे. आता समजा एक जुडी घेतली त्याच्यावर एक वेळेस अथर्व शीर्षम म्हटलं, फलश्रुती म्हणायची नाही. नंतर ती अर्पण केली, दुसरी जुडी घ्यायची, त्याच्यावर परत अजून अथर्व शीर्षमचं पठण करायचं, फलश्रुती म्हणायची नाही. ती म्हटल्यानंतर हळद कुंकू नक्की लावायचं प्रत्येक दुर्वाला, ती अर्पण करायची. अशा प्रकारे तुमच्याकडून 21 वेळेस अथर्व शीर्षमचं पठण होणार आहे. आणि ते झाल्यावरती शेवटच्या वेळेस 21व्या वेळेस तुम्हाला फलश्रुती हात जोडून म्हणायची आहे. अत्यंत प्रभावी उपाय किंवा तोडगा म्हणा तो आहे, जेणेकरून तुम्हाला सांगितल्याप्रमाणे गणपती बाप्पा विघ्नहर्ता आहे. आपल्या कामातले, व्यवसायातले, नोकरी असेल, शुभ कार्य असेल, कुठल्याही गोष्टीतले, अभ्यास असेल, लहान मुलांचा स्मरणशक्ती असेल, कुठलेही अडथळे असतील किंवा विघ्न असतील आपल्या कार्यामधले, ते सर्व दूर होण्यास मदत होते. मुलांना बुद्धीची, स्मरणशक्तीची नक्कीच आपल्याला त्याच्यामध्ये वाढ होण्यास मदत होत असते. त्यामुळे नक्कीच हा उपाय करायला विसरायचं नाही आहे. सोबत आपल्या घरामध्ये सुद्धा मांगल्याचं वातावरण निर्माण होत असतं. इतर मग तुमची कुठलीही इच्छा असेल ती सर्व तुम्ही तिथे तुम्ही सांगा गणपती बाप्पांना. आणि म्हणतात ना, किंवा अजून एक मंत्र देखील आहे बरं का, तुम्ही या दिवशी देखील तो पठण करू शकता. मंगलमूर्ती विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा. म्हणजे विघ्न दूर करा आणि विघ्ननाशना कृपा करा. आमच्यावरती कृपा करा आणि आमच्या आयुष्यातील विघ्न दूर करा. हा सुद्धा तुम्ही मंत्र एक माळ जप करू शकता किंवा दिवसभर जरी त्याचं पठण केलं मनातल्या मनामध्ये तरी सुद्धा चालणार आहे. नक्कीच 100% तुमच्या आयुष्यातले विघ्न अडथळे दूर होण्यास मदत होणार आहे. तर हे उपाय नक्कीच करायचा आहे. आता सगळ्यात महत्वाचं, या दिवशी विशिष्ट प्रकारचा असा नैवेद्य काय दाखवायचा आहे. आता आपण इतर प्रत्येक महिन्यातल्या संकट चतुर्थीला किंवा भाद्रपद महिन्यातल्या गणपती बाप्पा ज्यावेळेस आपल्याकडे येतात त्यावेळेस आपण मोदकाचा नैवेद्य दाखवत असतो. म्हणजे आपण त्याच्या गुळ खोबऱ्याचा मोदक असतात किंवा पेढे वगैरे आपण सर्व काही त्यावेळेस आपण नैवेद्य दाखवतो. तर अशा वेळेस म्हणजेच काय, गणपती बाप्पांचा ज्या दिवशी जन्मोत्सव आहे, माघी गणेश जयंती आहे किंवा तिलकुंद चतुर्थी आहे, या दिवशी आपल्याला फक्त आणि फक्त तिळापासून बनवलेल्या गोष्टींचाच नैवेद्य गणपती बाप्पाला दाखवायचा आहे. म्हणून या दिवशी फक्त तिळाने बनवलेल्या नैवेद्याचाच या दिवशी मान असणार आहे. त्यामुळे तिळगुळ तुम्ही ठेवू शकता, तिळाची वडी, तिळाचे लाडू, तिळाचे मोदक, तिळाच्या वड्या, जे काही असेल ते तुम्ही या दिवशी तुम्ही नक्कीच गणपती बाप्पाला नैवेद्य म्हणून ठेवायचा आहे गणपती बाप्पाला. आणि अजून एक गोष्ट म्हणजे तीळ आपणास माहितीये की उष्णता आणि आपल्याला एक ऊर्जा प्रदान करत असतं. त्यामुळे या दिवशी नक्कीच गणपती बाप्पाला आपल्या मंदिरामध्ये घेऊन जा किंवा तुम्ही घरातल्या गणपती बाप्पांना असेल पण नक्कीच तिळापासून बनवलेल्या सर्व मोदकांचा, लाडूचा, वड्यांचा, तिळगुळाचा तुम्ही नैवेद्य अर्पण करायचा आहे. आणि या दिवशी ह्या नैवेद्यालाच मान असतो म्हणून तुम्हाला सांगते आहे. अजून एक गोष्ट, आता या दिवशी सेवा तुम्हाला सांगितलं, अथर्व शीर्षम जास्त पठण करा. सोबत संकटनाशन गणपती स्तोत्र आहे ते सुद्धा तुम्ही पठण करू शकता. तुम्ही गणपती बाप्पांची जे काही नावं आहेत बघा, नारद वाच म्हणजेच गणपती स्तोत्र, त्यामध्ये गणपती बाप्पांची पूर्ण नावं दिलेली आहेत. त्या नावाचं देखील, त्या स्तोत्र देखील तुम्ही जास्तीचं पठण करू शकता. ओम गण गणपते नमः असं तुम्ही देखील पठण करू शकता. दिवसभरामध्ये नामस्मरण चालू ठेवू शकता. तर अशा प्रकारे तुम्हाला गणपती बाप्पाची विशिष्ट प्रकारच्या सर्व सेवा आणि नैवेद्य सर्व काही सांगितलेलं आहे. या पद्धतीने तुम्हाला गणेश जयंती साजरी करायची आहे. अतिशय साध्या सोप्या पद्धतीने यथाशक्ती साजरी करायची आहे. आणि जास्तीत जास्त या दिवशी सेवेला जास्त महत्व द्या, जेणेकरून तुमच्या आयुष्यामध्ये जर काही नक्कीच काही अडथळे, संकट, त्रास चालू असतील तर नक्कीच गणपती बाप्पा आपले विघ्नहर्ता नक्कीच दूर करतील. तर अशा प्रकारे तुम्हाला आजचा व्हिडिओ माहिती आवडल्यास नक्कीच व्हिडिओ लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, जर काही प्रश्न असतील, समजलं नसेल काही व्हिडिओमध्ये तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा. मी त्याचं उत्तर द्यायचा नक्कीच 100% प्रयत्न करेन. श्री स्वामी समर्थ.